मित्रांनो, मी रसिका तुळजापूरकर. मी आज तुम्हाला तुमच्या आवडत्या म्हणजेच लाडोबाच्या युट्यूब चॅनल वरून एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. ही गोष्ट आहे लाडोबा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आणि शिरीष देशमुख यांनी लिहिलेल्या बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातली. तुम्हाला जर हे पुस्तक तुमच्या घरी मागवायचं असेल तर www.chaprag.com ला नक्की भेट द्या. आजची गोष्ट खूप गोड आणि खूप छान आहे. लक्ष देऊन ऐका हा. गोष्टीचं नाव आहे राजा आणि पाडस. राजा दर सुट्टीच्या दिवशी शेळ्यांच्या मागे जायचा त्याच्या बापासोबत. तसा तो आजही गेला होता. सोबत एक वही, पुस्तक आणि पेन. मास्तरांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी. गावाबाहेरच्या पडीक जमिनीवर त्याच्या बकऱ्या चरू लागल्या. तो आपला अभ्यासाचा पसारा मांडून एका झाडाखाली बसला होता. त्याचा आबा हर्र थिर्र असं करत शेळ्यांच्या मागे फिरू लागला. राजानं वही पुस्तक काढलं खरं, पण इतक्यात काय त्याची अभ्यासाला सुरुवात करण्याची इच्छा होईना. मग काय, इकडे बघ तिकडे बघ. आणि त्या तिकडे एका शेतात काही हरणं चरत होती. कोवळे लूस हरभऱ्याचे शेंडे खुडून खात होती. 8-10 हरणं आणि त्यांच्या मागं 4-5 पाडसं सुद्धा. इतक्यात शेतकरी आला. त्यानं बघितलं हे प्राणी आपल्या धान्याची नासाडी करतायत. तो संतापला. हातात भलं मोठं दांडकं घेतलं आणि हरणांच्या मागं धावत सुटला. शेतकऱ्याच्या येण्याची चाहूल लागताच हरणं सावध झाली. लांब लांब उड्या घेत त्यांनी धूम ठोकली. राजाच्या शेळ्या जिथे चरत होत्या त्याच दिशेनं हरणं धावत येऊ लागली. चवताळलेल्या शेतकऱ्यानं आपल्या हातातली काठी फेकली. ती नेमकी एका पाडसाच्या पायावर लागली. अडखळून ते पाडस पडलं. हरणं थबकली, पण शेतकरी मागून येतच होता म्हणून हरणं काही थांबली नाहीत. ती तशीच पुढे धावत सुटली. पाडसही त्यांच्या मागे धडपडत धडपडत जाण्याचा प्रयत्न करू लागलं. बराच अंतर पाय फरफरत ते गेलं सुद्धा. शेतकरी आता थकला. धापा टाकू लागला आणि मागे फिरला. हरणं इतक्या वेळात खूप दूर गेली होती. आता पाडसाला मात्र पाय उचलेना. ते कडमडून एका खड्ड्यात पडलं बिचारं. झाडाखाली बसलेला राजा हे सगळं दुरून पाहत होता. तो धावतच त्या खड्ड्याकडे आला. त्याने आतमध्ये बघितलं तर ते युलुस्स पाडस बिचारं घाबरलेलं होतं. त्याचं काळीज धडाधडा उडत होतं. राजा खड्ड्यात उतरला. पाडसाच्या अगदी जवळ गेला. त्याच्या मऊ अंगावरनं असा मायेनं हात फिरवला. घाबरलेल्या पाडसाला थोडासा धीर मिळाला असावा. राजानं त्याला उचलून जवळ घेतलं. तो बकरीची पिल्लं उचलायचा तसं उचलून त्यानं पाडसाला आपल्या छातीशी कवटाळलं. तो खड्ड्याच्या वर आला. त्याच्या झाडाखाली जाऊन बसला. पाडस आता शांत बसलं होतं. राजानं शेळीचं वाटीभर दूध काढलं. ते पाडसाच्या समोर ठेवलं, पण ते दूध काही पाडस घेईना. मग राजानं वाटीत पाणी ठेवलं. पाडसानं पाणी मात्र प्यालं. संध्याकाळी घरी परतताना राजासोबत त्याचा हा नवा मित्र सुद्धा होता. आता 2-3 महिने लोटले. पाडस बकऱ्यांबरोबर चांगलंच रमलं होतं. त्यांच्यासोबत चरायचं, पाणी प्यायचं, उड्या मारायचं. राजासोबत त्याची इतकी गट्टी जमली होती की त्यानं शिट्टी मारताच धावत उड्या मारत राजाजवळ यायचं आणि त्याच्या गालाला चाटू लागायचं. राजानं पाडसाच्या गळ्यात एक छानसं घुंगरू बांधलं होतं. गावात खूप वृक्षतोड होते अशी कुणीतरी तक्रार केली होती, म्हणून त्या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक गाडी गावात आली होती. शिवाराची पाहणी करताना त्यांना बकऱ्यांसोबत चरणारं हे हरणाचं पाडस दिसलं आणि त्याच्या गळ्यातलं घुंगरू सुद्धा. अधिकाऱ्यांनी राजाच्या आबाला दरडावलं. त्याची चौकशी केली. पाडसाला उचललं आणि आपल्या गाडीत टाकलं. ते म्हणाले, वन्यजीवांना असं जवळ ठेवणं गुन्हा आहे. तुला जेलात जावं लागेल. राजाचा अडाणी आबा घाबरला. त्या लोकांनी पाडसाला नेलं. संध्याकाळी बकऱ्या घेऊन आबा परतला.
शाळेतून आल्यापासून राजा आपली सारखी पाडसाची वाट बघत होता. शेळ्या येताच त्यांच्यामध्ये तो पाडसाला शोधू लागला, पण त्याला काही पाडस दिसलंच नाही. त्यानं आबाला विचारलं. तेव्हा आबानं सकाळी घडलेली सगळी हकीकत राजाला सांगितली. हे ऐकताच राजानं मात्र टाहो फोडला. मला माझं पाडस पाहिजे असं म्हणत तो रडू लागला. पण आता काही ते शक्य नव्हतं, कारण पाडस वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे होतं. हळव्या मनाच्या राजानं त्यानंतर 4 दिवस अन्नाचा एक घासही खाल्ला नाही. त्याची जेवणावरची वासनाच उडाली. त्याचे आई बाबा त्याला खूप आग्रह करायचे, पण राजाच्या घशाखाली घासच उतरत नव्हता. त्याला केवळ पाडसाचाच ध्यास लागून राहिला होता. अहो, इतका की त्याच्या ध्यासानं राजाच आजारी पडला. त्याचं अंग तापानं फणफणलं. त्याचं शाळेत जाणं बंद झालं. मग बरं का, 8 दिवसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी पुन्हा एकदा गावात आली. लोकांना वाटलं पूर्वीसारखाच वृक्षतोडीचा काहीतरी विषय असेल, पण गावात येताच त्यांनी राजाच्या घराचा पत्ता विचारला. पारावरच्या पोरांनी त्यांना राजाच्या घरी आणून सोडलं. अधिकारी गाडीतून उतरले, घरात गेले. समोरच्या बाजेवर राजा निजलेला होता. बाजूला त्याची आई त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती. अधिकाऱ्यांनी नमस्कार केला. राजाकडे बघून स्मितहास्य केलं. शिपायाला आवाज दिला. शिपायानं गाडीतून पाडसाला काढलं आणि राजाच्या समोर नेऊन उभं केलं. पाडस दिसताच राजा ताडकन उठून बसला. त्यानं पाडसाला खूप जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली. हे दृश्य पाहून अधिकाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, आम्ही इथून नेल्यापासून या पाडसानं ना चारा खाल्ला ना घोटभर पाणी प्यायलं. आम्हाला वन्यजीव जगवायचे आहेत आणि हे पाडस तुमच्या जवळ असल्याशिवाय जगूच शकत नाही. याची काळजी घ्या असं म्हणून अधिकारी निघून गेले. राजाच्या अंगातला ताप असा झटक्यात उतरला. त्यानं आणि पाडसानं मिळून एकाच ताटात जेवण केलं. राजाच्या आईचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. कुणी कुणाचा जीव जगवला हे मात्र आईला कळेना. म्हणजे राजानं पाडसाचा की पाडसानं राजाचा. भेटायला आला पहा लाडू लाडू लाडूबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडूबा. शब्दांचे बोट